अमरावती मॅरेथॉन असोसिएशनच्या वतीने येत्या 29 सप्टेंबरला मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। या स्पर्धेसाठी आत्तापर्यंत 2600 स्पर्धकांनी नोंदणी केली आहे आणि अजून 400 स्पर्धकांची नोंदणी होऊ शकते। त्यापेक्षा जास्त नोंदणी करता येणार नाही असं असोसिएशनच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं। 29 सप्टेंबरला सकाळी 6 वाजतापासून ही स्पर्धा सुरू होणार आहे। जिल्हा स्टेडियमपासून सुरू होऊन परत जिल्हा स्टेडियमलाच या स्पर्धेचा समारोप होईल आणि 9:30 वाजताच्या दरम्यान जिल्हा स्टेडियम येथे पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे। यामध्ये जवळपास 4 लाख रुपयापर्यंत पुरस्कार देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं। 5 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 21 किलोमीटर अशा 3 गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे। या संदर्भातली सविस्तर माहिती दिलीप पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। माझं नाव दिलीप पाटील, मी अमरावती मॅरेथॉन असोसिएशनचा अध्यक्ष आहे आणि या आयोजनामध्ये पहिल्या वर्षीपासून आम्ही ही जी सगळे बसले आहेत ही सगळी टीम या आयोजनामध्ये सहभागी असतात दरवर्षी। यावर्षी ही जी आयोजन आहे यामध्ये 4 गट असतात। 21 किलोमीटर ज्याला आपण हाफ मॅरेथॉन म्हणतो, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि लहान मुलांसाठी 5 किलोमीटरचे 4 गट आहेत। या 4ही गटामध्ये आम्ही जवळपास 3000 धावक रजिस्ट्रेशन पूर्ण करायचा आमचा प्रयत्न आहे आणि तो होईल असं मला वाटतं। आणि हा जो इव्हेंट आहे हा जिल्हा स्टेडियम अमरावती येथून सुरू होतो आणि हे जे 3 आहेत म्हणजे किलोमीटरचे डिस्टन्सेस आहे, 21, 10 आणि 5 याचे वेगवेगळे मार्ग आहे। परंतु हा सर्व जो रूट आहे हा शहरातून आहे। म्हणजे जसं जिल्हा स्टेडियम सुरू होऊन पंचवटी चौकडून वेलकम पॉईंटपासून बियाणी चौकापासून इरविन चौकातून राजापेठ फ्लायओव्हरवरून येणार, परत फ्लायओव्हरवरून इरविन चौकात आणि स्टेडियम हा असा 10 किलोमीटरचा रूट आहे। यामधलाच एक पार्ट जो आहे तो 5 किलोमीटरसाठी वापरतो आम्ही आणि 21 किलोमीटरला हा 10 किलोमीटरचा पूर्ण रूट आणि 5 किलोमीटर आम्ही 5.5 किलोमीटर माडी रोडने जाऊन ते 21 किलोमीटर पूर्ण होतात। यावर्षी आम्ही 10 किलोमीटर आणि हे जे 21 किलोमीटर रनरला ही अशी चांगल्या प्रकारची एक कॅरी बॅग देतो आहे आणि मेडल असतं प्रत्येकाला आणि टी शर्ट्स असतं। जे टी शर्ट आपल्या मागे लावले तशा प्रकारचे टी शर्ट्स, मेडल आणि अशी बॅग आम्ही प्रत्येकाला देणार आहोत। आणि लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी ही स्लिंग बॅग आहे 5 किलोमीटरवाल्यांसाठी। अशा प्रकारची बॅग आम्ही यावर्षी तयार केली, पहिल्यांदाच करतोय आणि याचा उद्देश असा आहे की हे प्रत्येकाच्या नजरेसमोर राहावं, अमरावती मॅरेथॉन दिसत राहावं आणि त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा हा या मागचा उद्देश आहे। यामध्ये 21 किलोमीटरसाठी 1300 रुपये आहे, 10 किलोमीटरसाठी 1000, 5 किलोमीटर जो प्रौढांसाठी आहे त्यामध्ये 750 आणि मुलांसाठी 400 रुपये फी आहे। यामध्ये टोटल 4,25,000 एकंदर बक्षिसं आहे। 21 किलोमीटर गटात महिला आणि पुरुष असे 2 गट आहे। पुरुषांमध्ये परत 2 गट आहे, व्हेटरन आणि ओपन। तर यामध्ये पहिल्या 5-5 लोकांना कॅश प्राइजेस आहेत, म्हणजे 21,000, 15,000, 12,500, 10,000 आणि 7,500 असे कॅश प्राइजेस आहे ओपन कॅटेगरीमध्ये। तशाच प्रकारचे व्हेटरन आणि लेडीजमध्ये देखील 5-5 पहिल्या 5 महिला, पहिल्या 5 व्हेटरन आणि ओपनमध्ये आहेत। 10 किलोमीटरमध्ये त्यात वेज कॅटेगरी नाही आहे, पहिले 5 पुरुष, पहिले 5 महिला अशांना कॅश प्राइजेस आहे। 5 किलोमीटरमध्ये जे 2 गट आहे, एक प्रौढ आणि मुलांसाठी, त्यामध्ये देखील पहिले 5 जेंट्स आणि लेडीज यांना कॅश प्राइजेस आहे आणि मुलांमध्ये 5 मुलं आणि 5 मुली अशा प्रकारचे कॅश प्राइजेस आहे। किती तारखेला आणि टायमिंग कशा पद्धतीचं राहणार आहे? यामध्ये ही 29 तारखेला सकाळी 6 वाजता सुरू होणार आहे 21 किलोमीटर, 6:15ला 10 किलोमीटर, 6:30ला मुलांची होणार आणि 6:40 5 किलोमीटर जे प्रौढांसाठी अशा प्रकारे त्याचं सुरुवात होईल आणि हे जिल्हा स्टेडियममधून सुरुवात होऊन जिल्हा स्टेडियमला सर्व रनर तिथेच परत येतील संपल्यानंतर। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा।